सियावर रामचंद्र की जय. रावणाचा आज शेवटच करायचा म्हणून रावणाचं मस्तकच प्रभू रामचंद्रांनी उडवलंय. मस्तक भूतलावरती पडलंय, मातीमोल झालंय आणि ते मातीत मिसळलंय सुद्धा, अदृश्य झालंय, त्याची माती झाली आहे. आणि काय आश्चर्य, त्याच्या धडावरती अजून एक मस्तक उगवलंय. रामचंद्रांना राग आलाय खर तर, याचा प्रचंड राग, आश्चर्यही वाटलंय, रागही आलाय. पुन्हा तोच विषधर बाण वापरून रामचंद्रांनी पुन्हा तोच विषधर बाण का? आपल्या डोक्यात काही काही गोष्टी घुसत नाहीत. लोक म्हणतात विषधर बाण एकदा वापरला, दुसऱ्यांदा वापरला, कसा काय वापरला? सांगून ठेवतो. आधीच मी सांगून ठेवलं होतं, जेव्हा रामचंद्र विश्वामित्रांच्या सोबत त्यांच्या यज्ञरक्षणासाठी गेले होते मखत्राता बनून, तेव्हा ऋषी मुनींनी कधीही रिकाम न होणारा भाता रामचंद्रांना दिलेला होता. रात्रंदिवस जागरण करता येऊ शकेल असा वर दिलेला होता. त्यासोबतच त्यांनी वापरलेले अस्त्र त्यांच्याच भात्यात परत येतील आपला परिणाम साधून असाही आशीर्वाद दिलेला होता. दोन्ही हाताने युद्ध करता येऊ शकेल असंही वरदान दिलेलं होतं. त्यामुळं या कथेत तोच बाण परत कसा वापरला असले प्रश्न विचारायचे नाहीत. कळलं? आता कथा ऐका. पहिल्यांदा विषधर बाणाचा प्रयोग केल्यानंतर त्याचं मस्तक गळून पडलंय. दुसऱ्यांदाही रामचंद्रांनी आपल्या धनुष्यातून विषधर बाण सोडलाय. क्षणार्धात डोळ्याचं पातं लवायच्या आत पुन्हा रावणाच्या मस्तकावरचा मस्तक उडालाय, शिर उडालाय आणि ते खाली येऊन पडलंय. हे मातीत मिसळायच्या आत तिथे नवशीर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मस्तकं तुटलीत. अहो, नुसती 10 तुटली नाहीत, अशी 10ची 10 आवर्तनं झालीत. 100 मस्तकं त्या युद्धभूमीवर गळून पडलीत. पुन्हा 101 मस्तक रावणाच्या धडावर आलेलं आहे. प्रत्यक्ष रामचंद्र मस्तक उडवतायत आणि पुन्हा पुन्हा त्याच्या धडावरती डोकं उगवतंय. हे भयंकर होतं. मेला, झालं, रावण संपला असा विचार करणाऱ्या देवतांच्यासाठी हा क्षणच निराशा आणणारा होता. काय, किद्दा मारतायत, पुन्हा जिवंत होतोय, किद्दा मारतायत, पुन्हा जिवंत होतोय. आणि त्यांचं नैराश्य वाढवणारी घटना रावण पुन्हा पुन्हा करतोय. विकट हास्य, गदगदा हास्य करतोय तो. तू नाही मारू शकत मला, तू नाही मारू शकत मला. काय काय आहे? आता या कथेत वेगवेगळ्या उपकथा येतात, वेगवेगळ्या उपकथा. पहिली आपण नेहमी ऐकत असलेली कथा आहे ती म्हणजे बिभीषणाची. बिभीषण सांगतो, देवा, म्हणजे बिभीषणानेच बरेच रहस्य सांगितले तर मरण्याचे. इंद्रजित मेला तो बिभीषणाने सांगितल्यामुळं ते म्हणले त्या मंदिरात जाऊन साधना करायला, तिथं जा, ती साधना संपायच्या आधी त्याची साधना संपवा, ज्याच्या हातून त्याची साधना संपेल त्याच्या हातून इंद्रजित मरेल. हे सांगितलं कोण? बिभीषणाने. बिभीषण रामचंद्रांच्याकडे आला. रामचंद्र हे आश्चर्यचकित आहेत. 100 मस्तकं कापली, 101 मस्तक त्याच्या तळावर पुन्हा आलंय. काय? त्याने बिभीषणाकडे बघितलं. आता ही कथा रामायणात नाही, तरीही मी सांगतोय, कारण आपण ती ऐकत आलेली आहे. बिभीषण म्हणतो, देवा, याची कितीही मस्तक छाटा, हा मरणार नाही. ते म्हणले, का? याची एक कथा आहे म्हणले. हा भगवान शिवाचा प्रचंड मोठा भक्त. शिवांची आराधना केली आणि काय अर्पण करेल असं विचारलं, तेव्हा यानं आपलं मस्तक कापलं आणि शिवाच्या पिंडीवरती वाहिलं. आपल्या भक्ताचं मस्तक असं कापलेलं शिवाला बरं वाटलं नाही, म्हणून शिवानी पुन्हा त्याच्या देहावरती मस्तक दिलं. त्यानं पुन्हा कापलं. असं 10 वेळेला घडलं.
आणि त्यानंतर भगवान शिवानी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुझं मस्तक कापून मृत्यू होणार नाही असा आशीर्वाद दिला. हा असं आहे का? महादेवाची कमाल आहे ही. तरी म्हणले की हा मस्तक कापून मरत का नाही? पण म्हणले मग मग मरेल कसा? ते म्हणले देवा त्यातही एक कथा आहे. आता कथेत कथा किती, म्हणजे कथा ऐकण्यातच वेळ जाईल की काय असं रामचंद्रांना वाटायला लागलं होतं. म्हणले काय? ते म्हणले याचा मृत्यू मस्तक कापून नाही, छातीत बाण लागून नाही, मग ते म्हणले याच्या बेंबीत मारा. ते म्हणले बेंबीत ते का? ते म्हणले अमृत कुंभ यानं बेंबीत लपवून ठेवलाय. बाण सुद्धा असा मारा की ती कुपी अलगद बाहेर पडली पाहिजे, मध्ये फुटली नाही पाहिजे. म्हणले हा असं आहे का? असं का घडलं रे? त्याने सांगितलं काय झालं होतं. म्हणले की हा जसा महादेवाचा भक्त तसा ब्रह्मदेवाचा सुद्धा भक्त. ब्रह्मदेवाची ही प्रचंड मोठी तपश्चर्या यानं केलेली होती. मग ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर यानं ब्रह्मदेवाला सांगितलं की यानं सगळे देव, ग्रह, नक्षत्र, तारे आपले बंदिस्त करून ठेवलेले होते. अगदी काळाला सुद्धा, यमधर्माला सुद्धा आपल्या अंकित करून ठेवलेलं होतं. ब्रह्मदेव म्हणाले अरे यमाला गुंतवून ठेवलंय, सगळ्या ग्रहांना अडकवून ठेवलंय, या सृष्टीचं संचालन मला करू द्यायचंय की नाही? तो मला देवा देतो, सगळं देतो, अट एक आहे काय? मला अमृत प्यायला द्या म्हणाले. ते म्हणले अमृत शक्य नाही, अमृत शक्य नाही. मग ते म्हणलं अमृत शक्य नाही तर हे शक्य नाही. ते म्हणले तू काळाचे नियम बदलू शकत नाहीस, मी तुला अमृत देऊ शकणार नाही आणि तू ते अमृत प्राशन करू शकणार नाहीस, कारण तू दैत्य आहेस, दैत्याला अमृत प्राशनाचा अधिकार नाही. असं वाक्य टाकलं ना की बरेच जण असे कावळे टपून बसलेले असतील मला बोलायला. दैत्याला अमृत प्राशनाचा अधिकार नाही. दैत्य म्हणजे कोण? आता इथे लगेच चावचाव सुरू होते, काव सुरू होते बघा कावळ्यांची. काय काव सुरू होते? रावण हा वनवासी, आदिवासी, दलित, लगेच रावणाला दलितात घेऊन जातात. आदिवासी, वनवासी, दलित. देवाने दलितांना नेहमीच अमृत नाकारलं, कारण देव ब्राह्मण. देव लगेच ब्राह्मण बर का, देव ब्राह्मण. अशी जातीय व्यवस्था इतकी भयंकर होती की त्यांना रावणाला अमृत सुद्धा द्यावं वाटलं नाही. ब्रह्मदेव म्हणाले होते दैत्याला अमृत प्राशनाचा अधिकार नाही. खरंच ही जातीय उतरंड अशी होती का? खरंच स्थिती अशी होती का? बघायला पाहिजे, तपासायला पाहिजे. रावणाच्या मरण्याआधी हेही रहस्य मी तुम्हाला सांगून देतो, पण ते पुढच्या भागात, आणि मग युद्धाला आपण सुरुवात करू. सियावर रामचंद्र की जय.